हॅलो. तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की साफसफाई असते, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि आमचं नुकतंच आता शिफ्टिंग झालं आहे, कारण जॉब लोकेशनवरती आणि कन्व्हिनियंट वेवरती आम्हाला शिफ्ट करावं लागलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आता लास्ट संडेला शिफ्ट केलं आहे. आणि शिफ्ट मी तुम्हाला आता दाखवते रूम माझी. तर बघा इकडे आता आपली झाडं वगैरे सगळी गॅलरीत राहतील. इथे जसं ती गॅलरी होती तशीच ही गॅलरी पण आहे. आणि आज साफसफाईसाठी खास हे एवढं सगळी भांडी फक्त आणि फक्त घासून काढलेली आहेत. मी नाही, ज्या आपल्या आहेत मावशी त्यांच्याकडून भांडी घासून घेतली. आणि हे बघा, ही भांडी बघितलं तुम्हाला काय सुचत असेल? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आणि बरंच काय 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 आठवत पण असेल. संसार म्हटलं की ब्ला 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 ब्ला. तर हे एवढी सगळी भांडी आणि हे सगळं बघा रूमला पेंटिंग करून घेतलं आहे छान आम्ही आमच्या चॉईस प्रमाणे. तर बघा हा इकडे ऑफ व्हाईट कलर दिला आहे आणि इकडे डार्क. इथे आपले तर फोटोज येतील. इकडे आपला टीव्ही येईल, तो अजून लावायचा आहे. आत्ताशी सगळं थोडं थोडं आमचं क्लिनिंग वगैरे चालू आहे. आणि आपलं हे वॉर्डरोब इथे सेट केलं आहे. आणि अजून पेंटिंगचं काम पण चालू आहे इन बिटवीन मध्ये. टीव्ही आपल्याला लावायचा आहे बघा, टीव्ही किती वरती दिसतोय. घड्याळ लावलेला आहे. त्याच्यानंतर फॅन वगैरे 2 लावून घेतलेत वरती. आणि आतमधल्या साईडला इथे आता त्यांचं काम चालू आहे, साफसफाई चालू आहे किचनची. तर आता त्या फ्रीज साफ करतात इकडे. आणि हे किचन आहे आपलं. आणि अजून किचन मध्ये आपल्याला आवरावर करायचं आहे. आणि बघा आता त्या फ्रीज वर हाय करा, हाय. तर हाय बोलो, हाय बोलो, हाय. तर ते आता छानपैकी त्यांनी पण काम छान केलेलं आहे बघा. सगळं भांडी वॉश केले, गॅलरी साफ केले आणि आता फ्रीज वॉश करतायत. आणि त्याच्यानंतर आता क्लिनिंग करणार आहे. आणि त्याच्यातच अहो आता मच्छी घेऊन येत आहेत. म्हणजे मला किती टेन्शन आले की हे एवढं सगळं पसारा आवरता आता ह्यांची तयारी आहे ती म्हणजे संडे म्हटलं की काय लगबग. तर आज मच्छीचा आयटम करायचा आहे त्यांना. आणि अजून आमचं किचनची आवरावर झालेली नाहीये. आता त्यांचं फ्रीज झाल्यावर किचन होणार आणि मग ते सगळं. आणि त्यांचं स्वयंपाक म्हणजे सगळं असिस्टंट प्रमाणे त्यांच्या हातात द्या. त्यामुळे आता मला अजून टेन्शन आलेलं आहे. आणि मी आता जस्ट अशी थक्क होऊन बसले की आता हे मच्छी घेऊन येतील. तर आता काय, तुम्हाला पण टेन्शन आलं ना आता? तुमच्या घरी आज काय स्पेशल मेनू आहे जरा सांगाल का मला? तुमचा संडे असाच असतो का हो? का छान निवांत असेल? का माझाच असा संडे असतो गडबडीमध्ये, साफसफाई, हे आवरा ते आवरा ते आवरा, हे ना? म्हणजे असं वाटतं, म्हणजे असं होतं, लोकांना असं वाटतं की संडे म्हणते की छान असं फिरायला जावं, इकडे जावं तिकडे जावं. आणि असंच होतं माझं अगोदर, मी छान फिरत राहायचे. लग्न झाल्यापासून फक्त आणि फक्त साफसफाई. संडे म्हटलं की साफसफाई, संडे म्हटलं की साफसफाई. आणि त्याच्यामध्ये आता 2 वेळा शिफ्टिंग, त्यामुळे एकही संडे असा निवांत मला खरंच भेटलेला नाहीये. आणि त्याच्यामध्ये आता सॅटर्डेला HDFC बँकेमध्ये मी जॉबला लागली असल्यामुळे नुकतीच आता जवळजवळ 1 मंथ झाला. त्यामुळे सॅटर्डे सुद्धा माझं वर्किंग आहे. 2nd आणि 4thला सुट्टी आहे. त्यामुळे मला सॅटर्डे सुद्धा फार कमी मिळत आहे. त्यामुळे व्लॉग बनवणं थोडंसं म्हणजे अवघड वाटतंय. पण त्याच्यातून पण संडे आहे तो आपण कसा ना कसा तरी आपण आता ह्या मंडेपासून आपण बघूयात काही ना काहीतरी असं ऍक्टिव्हिटी चालूच राहणार आपली, रील्स म्हणा हे सगळं. त्याच्यामुळे करूयात. आणि तुम्ही पण सांगा तुमच्या गमती जमती, तुमच्या संडेला तुम्ही काय गमती जमती करता. मलाही ऐकायला आवडेल. छान छान व्हेरिएशन ऐकायला आवडतील की तुम्ही कुठे कुठे फिरायला गेलायत किंवा असं काही. तर आम्ही फिरायला जाणार आहोत लवकरच. पण ते असं येतं ना, असं वाटतं ना हा संडे जरा साफसफाई करूयात, ह्या संडेला जरा हे करूयात, पुढच्या संडेला. तर मला असं वाटतं माझ्या आयुष्यातले सगळे संडे असेच जात आहेत कामामध्ये. तर ठीक आहे, असू द्यात, काही हरकत नाही. पण तुम्हाला खरं कळलं पण पाहिजे की प्रियांका खामकर जी सतत युट्यूबवरती चमकत असायची ती पोरगी आता काय करते. ती पोरगी आता घराची साफसफाई करते, है ना? ठीक आहे, तर चला मग पुन्हा भेटूयात लवकरच नवीन रूपात, नवीन रंगात, आगळ्या वेगळ्या भूमिकेमध्ये. तर पाहत राहा तुम्ही युट्यूबवरती प्रियांका खामकरला. चला मग पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय.